हॅलो फ्रेंड, कसे आहात? मी मोनिका आणि मोनिका लोळगे व्लॉग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही आनंदातच असाल. आणि सर्वप्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग, कारण की आता वाजलेली आहे सकाळची. तुम्ही पाहू शकता, कारण की माझं सर्व काम आवरलं आहे. मला फक्त पोळ्या करायच्या राहिलेल्या आहेत, चपाती वगैरे. त्याच्यामुळं मी काय म्हणलं अगोदर शूट करून घ्यावा आणि नंतर तुम्हाला दाखवावं, कारण की मी जो व्हिडिओ टाकलेला आहे पुढे तुम्ही पाहालच. तो व्हिडिओ आहे तो रात्रीचा आहे. आज आहे मंगळवार, काल होता सोमवार आणि सोमवारचा आहे चंपाषष्ठी होती काल सोमवारी. तर संध्याकाळी ती पण किती वाजता साजरी केली तुम्हाला समजेलच. तर सर्वप्रथम सांगते मी तुम्हाला, हा व्हिडिओ मी आत्ता तुम्हाला जस्ट दाखवते आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता मला माहिती नाही हा व्हिडिओ कोणत्या मैत्रिणी पाहतील, कोणत्या टायमाला पाहतील, तरीही मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हटलेलं आहे. खूप महत्त्वाचे म्हणजेच आपण प्रत्येक सण कशा पद्धतीने साजरे केले पाहिजे, जी चंपाषष्ठी असते ती कशी साजरी केली पाहिजे किंवा तिचं काय महत्त्व आहे, तर पुढे मी सांगलच. तर पहा मैत्रिणींनो, हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल, परंतु जे लाईकचं बटन असतं ना ते दाबा. त्याने काय होणार आहे, तर हा व्हिडिओ पुढे पुढे लोकांना जाणार आहे. त्याने काय करायचं आहे, तुम्हाला लाईकचं बटन दाबायचं आहे. आणि खूप छान असा आपली ही चंपाषष्ठी साजरी झालेली आहे. तुम्हाला दाखवल्यास मी हा नैवेद्य आहे तो कशा पद्धतीने केलेला आहे, खूप छान केलेला आहे. आणि ते तुम्ही पहा आता कशी गंमत येती पाहू शकता. त्यानंतर तुम्ही पाहू शकता 11:15 वाजलेली होती. तर आता नंतर हॅलो फ्रेंड, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये म्हणजेच मोनिका लोळगे ब्लॉग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, आज आहे सोमवार आणि सोमवारचे वाजले आहे संध्याकाळ 7 वाजलेले आहेत. पाहू शकता तुम्ही, सोमवारचे आज वाजलेले आहेत संध्याकाळचे 7. ओके. त्यानंतर आता मी हे भरीत रोडगा करत आहे, कारण की आज आहे चंपाषष्ठी, सोमवार आहे. तुम्ही पाहू शकता इथं मी काय केलेलं आहे, वांग्याचं भरीत म्हणजेच कांद्याची पात आणि वांग्याचं भरीत हे तयार केलेलं आहे. आणि ही आहे छोटी छोटी भाकरी. याचं काय करायचं आहे, वांग्याचं भरीत आणि कांद्याची पात म्हणजे वांग आणि कांदा हा मिक्स करून याची आपल्याला भाजी तयार करायची आणि हे छोटे छोटे भाकरीचे नैवेद्य तयार करायचे. आज देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे आपल्याला. त्यासाठी आता मी काय करणार आहे, देवाला एवढं ताट नैवेद्याचं भरून दाखवते आणि हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत पहा. आपण तरी भया पहा कशा पद्धतीने बसलाय. टोपी कुठे? टोपी घातली होती त्याने, पण टोपी काढून ठेवली. पर हे ढोलक बिलक घेऊन तयार येतो. आणि आज आपण चंपाषष्ठीचं कशा पद्धतीने आपली तळी भरतो ते तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग पहा, आपला हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि तुम्हाला जर हा चॅनल तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा, कारण की आता आपण तळी भरायची आहे. तळी भरताना कशा पद्धतीने तळी भरतात ते पण तुम्हाला समजेल. तर चला मग आपण काय करूया, पुढच्या जे आपलं कंटिन्यू ब्लॉग तयार राहा. बोल गणेराय महाराज की जय. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. हर महादेव चिंतन मोरया भरवत संदमा अगडवंगा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कंबरी करबुटा बेंबीरा गळ्यात कंठी मोर अंगावर शाल सदा इलाला जेजुरी जाई शिखरा केळी मायसा सुंदरी आरती करी देवा ओवारी नाना परी देवाचा शृंगार कोटला को शिखरा कन्याचा कडका मन्याचा बडका बोल सदानंदाचा येळकोट. ते नाही पेटलं. मी ते गुंडळ आहे तिथं. धर काय दीदी. बाहेर केलं की वाढलं तिकडून पेटो. तिच्या मोबाईल मध्ये बंद कर, 2 उघडते कशा आले. तिचं वाफ येणार आहे. ब्लॅक इकडे काय आहे श्लोक इकडे तू लागेल. वा ते रिपोर्टच ते झालं का? कॉटन कसं आहे तू? अरे ते याच आहे, अस्तरचं कापड आहे व्हाईट कलरचं. तू आता
तिथेच कर. अय लवकर ये. हात धुतले का? जाऊन द्या तर चल. धर चल. बोल खंडेराय महाराज की जय. सदानंदाचा येळकोट देवाला महादेव चिंतन मोया भरवाचा चंदोबा अगरवम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा गोरा पायी तोरा अंबरी कळगुटा बिंबी हिरा गळ्यात कंठी मोन माग अंगावर शाल सदा हिराला जेजुरी जाई शिखरा खेळी मासा सुंदरी आरती करी देववारी प्राणावरी देवाचा शृंगार कोट लागे शिखरा खंडराचा खडका भंडाऱ्याचा वडका बोल सदानंदाचा येळकोट. रागवून नका करू. हा? एवढी पूजा केली त्याच्यात थोडा भंडारा टाका. पैसे रेडी आहे. त्याचं काय करायचं रे आता? बाहेर फेका. बाहेर फेकायचा. हा का? फेका बाहेर. ते तुळशीत ठेवावं लागेल ना. जाय दीदी हे घेऊन जाय. जाय ना ते घेऊन चल ना. सदानंदाचा येळकोट. दरे. हो तिने उरबते याचे ठेवले तिकडे लावायचे ना. तर पहा मैत्रिणी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आपला. तर अशा पद्धतीने आमची तळी भरून झालेली आहे मैत्रिणी. चला मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओ.